कुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला मैं लाऊंगा शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने. अफजल खाने जिता जागता जणू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. मरहबा महाराजा. कौतिक झालं दरबाराचे. खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याच गोड दळ पायदळ फौजा फाटा नाही बघ. अंगी 10 हातीच बळ पाहणारा कपी चुळचुळ. वाटेत भेटेल त्याला चिरडी कीर्तीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, माया बहिणीची आबरू लुटली. कोण रोखणार हे वाद. आता शिवबाचं काही खरंच नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर खानाला कसा खोडणार. लढवावा हुंडर चिंतेत बंद सरदार. पण आई जिजाऊ काय म्हणाल्या. शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्ता, परंतु लहानपणी पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावते का नाही. अशा वाघिणीचा त्योच्छावा. अशा वाघिणीचा त्योच्छावा गनिमाला कसा ठेचावा. डोक्यात नेहमी कावा भांडला सहजावा. सामने भेटीचा सांगावा. असं कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगुमाने नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची. शिवाजी राजाच्या करामतीची. शिवाजी राजाच्या करामतीची. आणि त्याचे नाही जाणीव शक्तीची. त्याचे नाही जाणीव शक्तीची. त्याचे नाही जाणीव शक्तीची. आणि करील काय कल्पना युक्तीची. हजी काय कल्पना युक्तीची. हजी करील काय कल्पना युक्तीची. हजी. खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला. भेटीसाठी छान उभारीला. नक्षीदार शामियान्याला. नक्षीदार शामियान्याला. आणि अशा शामियान्यात खान दौलत तुझ्यात आला. खान दौलत तुझ्यात आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाला. शिवबाच्या संगती महाला. बरं का, जीवा महारा नावाचा टोंबारी होता. म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचवा शिव. शिवबाच्या संगती महाला. शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा. आओ शिवाजी आओ. हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारी तो हसरी. खान हाक मारी तो हसरी. रोकून नजारा गहिरी. जिल्हा जिरा नदी. जिल्हा जिरा नदी. जिल्हा जिरा नदी. पण आपला राजा पण काय
मान्यता देणार नाही. म्हणून हा राजसंस्कार तुम्हाला झालाच पाहिजे. काशी विश्वेश्वराचा आणि वेदधर्माचा प्रतिनिधी म्हणून मी तुला आज्ञा करतो की तुला राज्याभिषेक करून घ्यावाच लागेल. या हिंदवी स्वराज्याच्या चिरंतन कल्याणासाठी तुम्हाला कर्तव्य म्हणून छत्रपती झालंच पाहिजे.